बचत समूह की महिलाओं को मंच प्रदान करने और उन्हें आर्थिक रूप से सशक्त बनाने के उद्देश्य से नागपुर महानगर पालिका की ओर से 5 से 11 मार्च के बीच महिला उद्यमी सम्मेलन का आयोजन किया जा रहा है। कोरोना संक्रमण के दौरान इस वार्षिक आयोजन पर रोक लग गई थी, लेकिन 6 साल बाद मनपा ने इसे फिर से शुरू करने का निर्णय लिया है। मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी ने संवाददाता सम्मेलन में यह जानकारी दी। इस दौरान अतिरिक्त आयुक्त अंचल गोयल और उपायुक्त रंजना लाड़े भी उपस्थित थीं। आयुक्त ने बताया कि यह सम्मेलन रेशम बाग मैदान में आयोजित किया जाएगा, जहां 250 स्टॉल्स लगाए जाएंगे। इनमें विभिन्न श्रेणियों के स्टॉल्स शामिल होंगे। सम्मेलन के दौरान महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के लिए विभिन्न योजनाओं की जानकारी दी जाएगी। साथ ही पात्र दिव्यांग लाभार्थियों को चेक वितरण भी किया जाएगा। नागपुर मनपा द्वारा आयोजित यह सम्मेलन महिला उद्यमियों को न केवल अपनी प्रतिभा दिखाने का मौका देगा, बल्कि उन्हें आर्थिक रूप से मजबूत करने में भी सहायक साबित होगा। आजची आपली प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती आपण आपला जो महानगरपालिकेमार्फत महिला उद्योजिका मेळावा ऑर्गनाइज करतो आहोत। त्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आणि आपल्या मार्फत जे लोकांना आवाहन करण्यासाठी की जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाला यावं आणि फुटफॉल मॅक्सिमम जितका पॉसिबल असेल तितका या ठिकाणी व्हावा। आपण महानगरपालिकेमार्फत 5 मार्च ते 11 मार्च या कालावधीमध्ये रेशीम बाग मैदानामध्ये महिला उद्योजिका मेळावा जे आहे त्याचं आपण ऑर्गनायझेशन करतो आहोत। त्याचं उद्घाटन जे आहे 5 मार्च बुधवारी संध्याकाळी 5 वाजता हे आपण आयोजित केलेलं आहे। या मेळाव्याला म्हणजे हा पूर्वी एक इयरली इव्हेंट असायची की मनपा मार्फत आपण दरवर्षी अशा पद्धतीने महिला उद्योजिका मेळावा आहे जो ऑर्गनाइज करायचा, ज्याच्यामध्ये आपल्या महिला बचत गट असतील, त्यांच्या सर्व मेंबर्स आहेत, त्यांच्या मार्फत आपण स्टॉल्स ऑर्गनाइज तिथे हे करायचो आणि त्यात खूप चांगला लोकांचा रिस्पॉन्स असायचा। पण मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये ती काही वर्षांसाठी आपण त्याचं ऑर्गनायझेशन जे आहे ते करू शकलो नाही। आपण या वर्षी पुन्हा त्याला सुरुवात करतो आहोत। तर मला आता सांगण्यात आलं की 2019 चा लास्ट जो आहे तो मेळावा झाला होता। त्याच्या जवळजवळ 5 वर्षानंतर 6व्या वर्षी आता ऑलमोस्ट आपण 2025 मध्ये त्याचं ऑर्गनायझेशन जे आहे ते करतो आहोत। तिच्यामध्ये जसं मी आपल्याला सांगितलं की महिला बचत गट जे आहेत आपले एसएचजीस त्यांचे वेगवेगळे ज्या हे असतात म्हणजे काहींचे प्रॉडक्ट्स असतात वेगवेगळे, मग त्याच्यामध्ये काही पाककलेचे प्रॉडक्ट्स असतील किंवा त्यांच्या कौशल्याचे काही हे आहेत प्रॉडक्ट्स आहेत। वेगवेगळ्या ग्रुप मार्फत काही वेगवेगळे हे तयार केले जातात, त्यांचं स्पेशालिटी असते। तर त्यांच्या मार्फत आपण त्यांना ते त्याच्यासाठी एक स्टॉल जे आहे ते मनपा मार्फत आपण त्यांना उपलब्ध करून देतो। त्यासाठी आवश्यक ज्या सगळ्या सुविधा असतात त्या ठिकाणी आपण सगळ्यांना उपलब्ध करून देतो। यावर्षी 250 जवळजवळ असे स्टॉल्स जे आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले, त्याचं अलॉटमेंट देखील झालेलं आहे। या कार्यक्रमामध्ये आपण जे महिला बाल कल्याण विभागामार्फत किंवा दिव्यांग विभागामार्फत इतरही काही जे वेगवेगळे बेनिफिशरीज साठी जे काही स्कीम्स राबवत असतो त्याचा लाभ जो आहे तो सुद्धा डिस्ट्रीब्यूट करणार आहोत। म्हणजे काही ठिकाणी आपण डायरेक्ट बेनिफिट देत असतो धनादेश, किंवा काही ठिकाणी आपण काही पर्चेसेस करून त्यांना डिस्ट्रीब्यूट करतो, तर ते सुद्धा आपण ज्या इथले या वर्षीचे आपले जे बेनिफिशियरीज आहेत त्यांना त्याची वाटप करणार आहोत या काळामध्ये। या उपक्रमाला सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा तर आम्हाला प्राप्त झालेल्याच आहेत। म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्याला अटेंड करण्याचं कमिटमेंट दिलेलं आहे। 9 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय असणार आहेत। गडकरी सरांनी 8 तारखेला इथे येणार महिला दिनाच्या दिवशी, यासाठी आम्हाला कमिटमेंट दिलं आहे। पालकमंत्री महोदय यासाठी येणार आहेत आणि जे सिनियर ऑफिसर्स आहेत इथले डिव्हिजनल कमिशनर असतील, पोलीस कमिशनर, इतर सर्व जे आमचे अधिकारी आहेत, डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि आमची टीम पूर्ण ही या उपक्रमासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित राहणार आहोत आणि आम्ही ऑर्गनायझेशनसाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत व्यवस्थित। अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।